नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमीने आता रागिणीला जशास तसं उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे. रागिणीला अद्दल घडवायची ठरवलेली आहे, पण रागिणीशी लढताना आपल्याला हुशारीने लढावं लागणार आहे हे भूमीच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. भूमी आता देवाच्या जवळ आलेली असते आणि तेव्हा रागिणी तिथे येते आणि रागिणी भूमीकडे पाहत असते आणि भूमीला म्हणते की आता तुझं आणि आकाशचं नातं संपवणार आहे. म्हणजे आकाश आणि भूमीचा जो लग्नातला फोटो असतो तो रागिणीने आणलेला असतो आणि ती सांगत असते की आता तुझ्या दोघांचं नातं संपवणार आहे. आकाश आणि भूमीच्या नात्याबद्दल जेव्हा रागिणी बोलते तेव्हा भूमीला खूप राग येतो आणि भूमी मग आता तिला जशाच तसं उत्तर द्यायचं ठरवते आणि भूमी रागिणीच्या हातातला तो फोटो काढून घेते आणि ती म्हणते की आमच्या दोघांचं नातं कधीच संपणार नाही. भूमी रागिणीला दाखवून देत असते तुम्ही कितीही आमच्या दोघांचं नातं संपवण्याचा प्रयत्न केला तरीही ते कधीच संपणार नाही. काही झालं तरी आम्ही 7 जन्मासाठी आयुष्यभरासाठी एकत्र आहोत हे भूमी रागिणीला दाखवून देत असते. आणि त्यानंतर ती रागिणीला म्हणत असते की तुमचा कारस्थानी चेहरा आहे तो मी लवकरच सर्वांच्या समोर आणणार आहे. तुम्ही काय करू शकता, तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता रागिणी पटवर्धन हे मला सगळं माहिती आहे. आणि रागिणीला असं वाटत असतं की आपण तर भूमीला शांत बसवलेलं आहे, तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत आहे, पण इकडे रागिणी पण आता शांत बसलेली नसते. तर भूमीने पण ठरवलेलं असतं रागिणीची पूर्ण वाट लावायची आहे. आणि मग भूमी रागिणीचा तो तसाच हात तिथे दिव्यावरती पकडते. म्हणजे ज्या रागिणीने भूमी आणि आकाशचा फोटो घेतलेला आहे आणि तो फोटो ती जाळण्याचा प्रयत्न करत आहे त्या रागिणीचा हात भूमीने तिथे पकडलेला असतो आणि तिला दाखवून दिलेलं असतं की आता तुमची लायकी काय आहे. आणि भूमी म्हणते की आता चटका बसला की त्रास होतोय ना, नाही त्रास तर झालाच पाहिजे कारण तुम्ही जे काय केलेलं आहे त्याचा त्रास तुम्हाला भोगावाच लागणार आहे. आता ही भूमी शांत राहणारातली नाही हे रागिणीला कळून चुकलेलं आहे आणि भूमीने रागिणीला जशाच तसं उत्तर देत तो जो तिचा हात आहे तसाच तिने पकडलेला आहे आणि रागिणीला दाखवून दिलेलं आहे की तुमच्यापेक्षाही मी ताकदवान बनू शकते, तुमच्यापेक्षाही जास्त वाट लावू शकते हे रागिणीला तिनं दाखवून दिलेलं आहे. दुसरा हात भूमीने रागिणीचा एका हाताने इकडं पकडलेला असतो आणि एका हाताने रागिणीचा एक हात जो आहे तो तिने दिव्यावरती धरलेला असतो. रागिणी बोंबलत असते, म्हणजे रागिणीला तिने आता जशाच तसं उत्तर देऊन रागिणीची वाट लावायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर जेव्हा रागिणीचा हात तिथून काढला जातो तेव्हा रागिणी पाहतच राहते आणि स्वतःच्या हातावरती फुंकर मारत राहते आणि भूमी मात्र रागिणीकडे बघत असते आणि म्हणत असते या वर्षीची दिवाळी आकाशसाठी षडयंत्रमुक्त दिवाळी मी साजरी करणार आहे आणि त्यामध्ये तुमचा नाश होणार आहे हे भूमी सांगत आहे. म्हणजे आता भूमीला दिवाळीपर्यंत रागिणीला नेस्तनाभूत करायचं आहे आणि रागिणीची वाट लावायची आहे हे भूमीने स्वतःला दिलेलं चॅलेंज आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशला वाईट वाटलेलं असतं कारण सगळ्यांच्या समोर भूमी म्हणालेली असते मानलं म्हणून फक्त आई होत नाही, जन्मदात्री आई ही जन्मदात्रीच आई असते, म्हणजे तिने जन्म दिलेला आहे तीच आई असते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो भूमी काय बोलतेस तू हे. भूमी म्हणते नाही मी आकाश असंच बोलून गेले रे. तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी तुझं चुकलंय, तू आईला असं बोलायला नको होतं, तू आत्ताच्या तर उठ आणि माफी माग कारण यशोदामाई ही आईच होती ना, मग तू असं का बोललीस असं आकाश भूमीला विचारत आहे. तेव्हा भूमी म्हणते अरे आकाश ते चुकून झालं माझ्याकडून. तर आता भूमीला माफी मागण्याशिवाय काही पर्याय नसतो. मग भूमीला माफी मागायला आकाशच्या रागिणीच्या समोर जावं लागत असतं. आकाश हट्टाला पेटलेला असतो की माफी माग, पण इकडून रागिणी म्हणत असते की नको मागूस माफी, त्याची काही गरज नाही आहे, तुझाच नवरा म्हणतोय म्हणून तुला मागायची असेल तर माग. आता भूमी रागिणीची माफी मागण्यासाठी रागिणीच्या जवळ जाते आणि त्यावेळेस रागिणी ही मुद्दामहून तिथला टेपॉय आहे तो भूमीच्या पायात ढकलते आणि भूमीला म्हणते की हे घे. भूमीच्या पायात तिने टेपॉय ढकललेला असतो आणि तिनं भूमीला पाडलेलं असतं आणि म्हणते की तुला सगळं आठवतं हे मला माहिती आहे, तुझी तोंडावर पडायची सवय मात्र गेलेली नाही, एवढं लक्षात असू दे. काही झालं तरी तुझी तोंडावर पडत राहणार आहे ना, ती पडतच राहणार आहे, त्याच्यामध्ये कधीच बदल होणार नाही आणि मी तुझी अशीच वाट लावणार आहे. आणि इकडे भूमी मात्र तिथे पडलेली असते. भूमी पण तिला जशाच तसं उत्तर द्यायचं आहे हे ठरवत असते कारण सध्या
भूमीचे हात दगडाखाली असतात. भूमीला जाणवतं की सध्या मी काहीच करू शकत नाही आहे. आकाश माझ्या बाजूने नाही. आकाश जर का माझ्या बाजूने असता तर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या. हे भूमीच्या पण लक्षात आलेलं असतं. म्हणून भूमीने ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरी आता थोडं शांत राहायचं आहे आणि मगच या रागिणीला धडा शिकवायचा आहे. कारण रागिणीला धडा शिकवायचा असेल तर आपल्याकडे स्ट्रॉंग पुरावे असायलाच हवे आहेत. भूमीने एक पाऊल मागं टाकत रागिणीची माफी तर मागितलेली असते, पण तिच्या मनातला जो राग असतो तो मात्र अजिबात कमी झालेला नसतो. काही झालं तरी भूमीच्या मनात तो राग अगदी तळपत असतो. तळपत्या ज्वालांसारखा तो उसळ्या मारत असतो आणि भूमीने ठरवलेलं असतं की ह्या रागिणीची वाट तर लावायचीच आहे. काही झालं तरी रागिणीला मी जन्माच्या अद्दल घडवणार आहे हे भूमीने ठरवलेलं आहे. कारण आकाशच्या आईबाबांना भूमीने मारलेला आहे, इकडे रागिणीने मारलेला आहे. आकाशला झोपेच्या गोळ्या रागिणी देत होती. तांडेलचा खून केलेला आहे. भूमीला किडनॅप केलेला आहे. घरात सर्वांच्या समोर जी चांगलं वागणारी भूमी होती, रागिणी होती, ती मात्र प्रत्यक्षात किती विकृत दर्जाची आहे हे भूमीला समजलेलं असतं. पण भूमी मात्र तिथे स्टूलला अडकून पडल्यामुळं सर्वजण भूमीकडे पाहत असतात. रागिणीने जाणून बुजून हे केलेलं असतं आणि भूमीला दाखवलेलं असतं, बघ आणलं ना तुला तुझ्या माझ्या पायाशी, बघ तुझा नवरा माझ्या ताटाखालचा मांजर झालेला आहे आणि आता तुलाही तेच करायचं आहे. कारण वाक म्हणाल तिथं तू वाकली पाहिजेस, म्हणूनच तर हे सगळं केलेलं आहे. सगळेजण रागिणी आणि भूमीकडे पाहत असतात. इकडे आजी आकाशला म्हणत असते की आकाश एवढी काही गरज नाही आहे आणि तिथे मोठेपणा दाखवण्यासाठी रागिणी म्हणत असते की मला तर नाही वाटत की माफी मागितली पाहिजे, पण तुझ्याच नवऱ्याला वाटत आहे ना, म्हणून तू माफी माग, असं रागिणी बोलून दाखवत आहे. तेव्हा मात्र भूमीला खूप राग येतो. भूमीला ह्या गोष्टी पटतच नाहीत. कारण रागिणी किती नीच आहे हे भूमीला माहिती आहे. परंतु भूमीच्या बाबतीत आता भूमीने ठरवलेलं आहे की आकाशच्या बाबतीत जे कोणी चुकीचं वागणार आहे, माझ्या मनूला, प्रशांतला, आकाशला कोणी त्रास दिला तर त्याला मी सोडणार नाही. आता भूमी तिथून निघत असते तेव्हा आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणतो की खरंच आज मला कळलेलं आहे की माझी बायको आणि माझी आई खरंच ग्रेट आहेत. म्हणून तर त्या एवढ्या छान आहेत ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो. हे सगळं आकाश बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आता निघालेली असते जिन्यातून. कपडे वाळत घालण्यासाठी ती गच्चीत चाललेली असते. भूमी विचारत असते. भूमीला आठवतं की रागिणीने मुद्दामहून तिच्या पायात तो स्टूल ढकललेला होता आणि ज्याच्यामुळं इथे भूमी पडायला लागलेली असते. ती रागिणीच्या समोर पडते आणि रागिणी तिला जेव्हा म्हणते की तुला कसं आणलं पायाशी बघितलंस ना, तेव्हा भूमीच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं रागिणीने मुद्दामहून केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे भूमी विचार करत आहे आणि मग भूमी म्हणत आहे की काही झालं तरी आत्ता रागिणीची वाट लावायचीच आहे. त्या विचारात भूमी चाललेली असते तर रागिणी लिफ्टने वरती येते आणि भूमीच्या समोर दुसरी बादली ठेवते. भूमीला ती थांबवते. भूमी तिथं थांबते आणि रागिणी वरती आलेली असते आणि रागिणी तिला म्हणते की ह्या ज्या माझ्या काही साड्या आहेत ना धुतलेल्या, त्या पण वाळत टाकायला घेऊन जा. आता तुला माझ्या ताटाखालचं मांजर बनूनच राहायचं आहे. बघितलंस ना कसं तुझ्या नवऱ्याला मी माझ्या तालावर नाचवत आहे. तेव्हा मात्र भूमीला खूप राग आलेला असतो. तरीही भूमी शांतपणे असते. भूमीने ठरवलेलं आहे की या बाईशी जर लढायचं असेल तर आपल्याकडे स्ट्रॉंग पुरावे पाहिजेत आणि स्ट्रॉंग पुरावे देणाऱ्या 2 व्यक्ती होत्या, त्यांना ह्या बाईनं संपवलेलं आहे. ही गोष्ट आता भूमीला चांगलीच समजलेली आहे. म्हणून भूमी शांत असते. तिला खूप राग आलेला असतो आणि रागिणी तिचा हात धरत असते. तेव्हा भूमीच्या एका नजरेने रागिणीने भूमीचा हात सोडलेला असतो आणि भूमीला सांगितलेलं असतं की ठीक आहे. तर इकडे रागिणीला भूमी म्हणत असते की काहीही झालं तरी मी सोडणार नाही. तर रागिणी एक तिथे खेळणं घेऊन आलेली असते. ते खेळणं म्हणजे ढोलकी बडवणारं माकड. तेव्हा भूमीला रागिणी म्हणते की हे बघ, हे जे खेळणं आहे ना, हे तुझ्या नवऱ्याच्या आवडीचं खेळणं आहे आणि आत्ता मी पुन्हा त्याची अवस्था तशीच केलेली आहे. तुझ्या लक्षात आलं नसेल तर सांगते मी, असं म्हणत ते खेळणं भूमीच्या समोर पकडते आणि ते जे माकड आहे ते चावी दिलं की ते डोलकं बडवत असतं आणि इकडं रागिणीचं असं म्हणणं असतं की तुझा नवराही तेच करतो. त्याला चावी द्यायचं काम मी करणार आहे आणि डोलकं बडवण्याचं काम तो करणार आहे. त्यामुळं आता सगळं काय होणार आहे ते माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे, असं भूमीला रागिणी सांगत असते. पण भूमी मात्र शांत बसणारी नाही. भूमी
हाताची घडी घालून अगदी कॉन्फिडंटमध्ये रागिणीच्या समोर उभी असते आणि रागिणीला दाखवून देत असते की तुमची काय लायकी आहे. आणि त्याप्रमाणे भूमी तिला उत्तर देते आणि म्हणते की काही झालं तरी तुम्ही काय काय केलेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, त्यामुळं आता मी सोडणार नाही. तेव्हा रागिणी म्हणते तू माझं काहीच बिघडवू शकत नाही. काही झालं तरी अशी अवस्था तुझ्या नवऱ्याची करणार आहे आणि बघ त्याला काय करणार आहे. हे सगळं जेव्हा भूमी बोलत असते तेव्हा मात्र इकडे रागिनी भूमीकडे पाहत असते, कारण तिला काही करून भूमीच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याचा इथे भूमीकडून तिला वचपा काढायचा असतो. तिला दाखवून द्यायचं असतं की ती काय करू शकते आणि हे सगळं रागिनी भूमीला बोलून दाखवत असते. भूमीला राग आलेला असतो. भूमीला ह्या गोष्टी पटत नसतात. भूमी म्हणत असते की काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही. आणि ते माकड तिथे रागिणीने भूमीच्या हातात ठेवलेलं आहे आणि ती तिथून निघून गेलेली आहे. तेव्हा मात्र इकडे भूमीला कळायचं बंद झालेलं असतं. भूमी म्हणत असते की काय करू नक्की मी आता, कारण ही बाई जी आहे ती इतकी विक्षिप्त आणि विचित्र आहे. काही करून हिच्या तावडीतून मला सोडवलंच पाहिजे. मला हे सगळं आता अति होत आहे. या सगळ्या गोष्टींचा बदला तर घ्यावाच लागणार आहे. हे सगळं भूमी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी टेरेसवर आलेली असते. भूमीच्या मागं मानसीही आलेली असते. मानसी म्हणत असते की ताई काय झालं. अगं एवढं काळजी करण्यासारखं काहीच नाही झालेलं. तेव्हा मात्र इकडे भूमी बघत असते. मानसीला म्हणत असते नाही काही नाही झालेलं. मानसी म्हणत असते की ताई असं काहीतरी घडलेलं आहे की जे तू मला सांगत नाही आहे. काय घडले सांग ना ताई, मला कळलं पाहिजे नक्की काय झालेलं आहे. असं म्हणत मानसी विचारू लागते. तेव्हा मानसी म्हणते की ताई तुला काळजी वाटते का, तुला भाऊजींची काळजी वाटते का. तेव्हा भूमी म्हणते की नाही तसं नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते की ताई तुला माझी शपथ आहे, आजपर्यंत तुला माहिती आहे ना तुझ्या गोष्टी शेअर करण्यासाठी तुझा हक्काचा माणूस आहे ना मी, मग तू का सांगत नाही आहे मला. हे सगळं मानसी बोलत असते आणि भूमी रडत असते. तेव्हा मानसी म्हणत असते की अगं भाऊजींची काळजी तू करूच नकोस. अगं अथर्वची आई माहिती आहे ना तुला किती चांगले आहेत. भाऊजींसाठी त्यांनी स्वतःच्या जीवावरती वार घेतलेला आहे. भाऊजींसाठी त्यांनी एवढं सगळं केलेलं आहे. मग तू असा का विचार करते, असं मानसी म्हणत असते. आणि भाऊजींच्या बाबतीत काहीही वाईट होणार नाही हे मानसीचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, जीव घेणारी बाई कधीच जीव वाचवू शकत नाही. आणि इकडे आता सगळेजण बोलत असतात आणि मग पौर्णिमा, रागिनी आणि अभि असतात. पौर्णिमा म्हणत असते की आई तुम्हाला जरा पण काळजी का वाटत नाही आहे, म्हणजे मला कळतच नाही आहे की तुम्हाला असं जराही का वाटत नाही आहे की नक्की काय आहे, कधीतरी शोध घ्यावा. अहो ती भूमी आधी पण आपल्यासाठी किती वाईट होती आणि आत्ताही तेच झालेलं आहे, तरीही तुम्ही एवढं शांत कसं राहू शकता. अहो ती आपल्यासाठी जड होणार आहे. आणि तेव्हा रागिनी पौर्णिमाचा गळा दाबते, तिचं तोंड दाबते आणि म्हणते की तुझा आवाज बंद कर आत्ताच्या आत्ता. काहीही झालं तरी तुझा आवाज बंद कर, कारण आता बंद झालेलंच बरं आहे तुला, कारण तू जे काय बोलत आहे ना ते पनवतीमुळंच माझं वाटोळं होतं आहे, असं रागिनी म्हणून दाखवत असते. आणि पौर्णिमाचा गळा आवळते ती. तेव्हा अभिजित तिला म्हणतो की अगं सोड सोड, असं नको करूस तू, असं नको करू, असं म्हणत ती अभि आहे तो रागिणीच्या तावडीतून सोडवतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी जी आहे ती आता वरती मानसीच्या जवळ आहे. मानसीला सांगत आहे, मानसीला म्हणत आहे की मानसी तुला नाही माहिती काय घडलेलं आहे. आणि मानसी म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे ताई तुला, तू काय बोलतेस, हे कसं शक्य आहे. अगं अथर्वाच्या आईनं असं करणं शक्यच नाही. हे सगळं मानसी बोलत असते. तेव्हा भूमी म्हणते की हो ते शक्य नाही, पण असंच घडलेलं आहे म्हणून तर मी तुला सांगत आहे की जीव घेणारी जी व्यक्ती असते ती कधीच वाचवू शकत नाही, म्हणून तर मी तुला बोललेले आहे. तेव्हा मानसीलाही धक्का बसलेला असतो. मानसी म्हणते की खरंच ताई तू हे खरं बोलतेस. आणि मानसी डोक्याला हात लावते. ती रडायला लागते. ती म्हणू लागते की ताई माझा विश्वासच बसत नाही आहे या सगळ्यांवरती. नाही पण आपण भाऊजींना ह्या सगळ्यातून वाचवायचं आहे. तेव्हा भूमी सांगते की तुला काय सांगू, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, या बाबतीतले पुरावेही होते, पण हे पुरावे देणारे 2 व्यक्ती ह्या एक्सपायर झालेल्या आहेत. त्या गाडीचा ब्रेक फेल करणं, आकाशच्या आईबाबांना मारणं, आकाशच्या आईबाबांना संपवणं,
त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रागिनी आत्याने केलेल्या आहेत. तेव्हा मानसीला धक्का बसतो. मानसी म्हणते की मी अथर्वला सांगते, अथर्व भाऊजींना सांगेल. तेव्हा भूमी म्हणते की नाही म्हणू, मी तुला हात जोडते, तू कोणाला काहीही सांगायचं नाही, कारण त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये असताना धमकी दिलेली होती, जर तू हे मानसीला सांगितलं तर. आणि मानसीची आता काळजी वाटू लागलेली असते. तेव्हा मानसी म्हणते काय झालं ताई, आणि मानसीला आठवतं की तू माझ्या आईच्या बाबतीत बोलते असं अथर्व म्हणालेला असतो, म्हणजे आपण अथर्वला यातलं काहीही सांगू शकत नाही. ही गोष्ट मानसीला आठवते. बिचारी मानसी घाबरलेली असते, ती रडायला लागलेली असते. भूमीच्या ही गोष्ट लक्षात येते. भूमी म्हणते की नाही मानसी, शांत हो तू, काही झालं तरी आपल्याला युक्तीने ही गोष्ट लढायची आहे, युक्तीने हा सगळा खेळ जो आहे तो संपवायचा आहे, तू काळजी करू नकोस, आपण सगळं काही ते व्यवस्थित करूया, असं भूमी मानसीला सांगत असते, तिला समजत असते. तिथेच पडलेला एक कोळसा उचलते आणि समोरच्या भिंतीवरती ती लिहिते. म्हणते की आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित हँडल करूया. आणि भूमी तिथं लिहू लागते. पहिलं म्हणजे आकाशचा अपघात, त्यानंतर आकाशला बदलून दिल्या जाणाऱ्या गोळ्या, त्याचं नाव घेतलं गेलं ते रघु काकांवरती, त्यानंतर बोट ब्लास्ट, असे मुद्दे सगळे भूमी भिंतीवर लिहित असते. आणि मानसीला सांगत असते की आता आपल्याला या सगळ्या गोष्टींचे जे पुरावे आहेत ना ते शोधायचे आहेत, कारण त्या व्यक्ती ते पुरावे नक्कीच मागे सोडून गेलेले असणार आहेत. आणि जोपर्यंत आपल्या हाती त्याचे पुरावे लागणार नाही तोपर्यंत आपण कोणाचं काहीच बिघडवू शकत नाही. आता मानसी आणि त्याचबरोबर भूमीने खूपच जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनी आता इथे आई योगेश्वरीच्या समोर उभी आहे आणि भूमीला म्हणते की आता तुझं आणि आकाशचं नातंच मी संपवणार आहे. कसं तुझा नवरा माझ्या तालावर नाचतोय बघितलंस ना, आणि तूही तेच करायचं आहे, माझ्या पायाशी राहायचं आहे. भूमीला खूप राग येत असतो. भूमी म्हणते की नाही, सोडणार नाही मी या बाईला, एवढा नीचपणा एवढा हलकटपणा कुठून येतो. तेव्हा रागिनी म्हणते तो मी रक्तातच घेऊन आलेले आहे ग येताना, त्यामुळे त्याची काळजी तू करू नकोस, असं भूमीला बोलत असते. तेव्हा भूमी म्हणते हो का, बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या भूमीची गाठ आहे तुमची, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि या वेळची दिवाळी ही आकाशासाठी षडयंत्रमुक्त दिवाळी असणार आहे. आणि लवकरच तुमचं जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर मी आणणार आहे, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आणि भूमीने रागिणीचा हात जो आहे तो तिथे समोर चालू असलेल्या दिव्यावरती पकडलेला असतो आणि रागिणीला दाखवून दिलेलं असतं की तिची काय लायकी आहे ते. आणि रागिणी मग पाहतच राहते, तिला कळायचं बंद झालेलं असतं. आणि भूमीने तिचा हात दिव्यावर धरल्यामुळं तिचा हात जळलेला असतो आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.